आजकाल वजन वाढण्याची समस्या खूप वाढली आहे. लग्नानंतर, बाळ झाल्यानंतर, घरकामाच्या धावपळीत आणि ताणतणावामुळे, वेळेवर न खाल्ल्यामुळे आणि स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक महिलांचं वजन हळूहळू वाढत जातं. सुरुवातीला वाटतं ठीक आहे, थोडंसंच वाढलंय. पण नंतर जसे जसे कपडे टाईट व्हायला लागतात, पोट बाहेर यायला लागतं, फोटो काढायला मन होत नाही, आरशात स्वतःकडे पाहून वाईट वाटतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शरीर जड वाटायला लागतं. जरा काम केलं तरी दम लागतो, पाय दुखतात, जिने चढताना देखील त्रास होतो आणि सतत आपल्याला आळस येतो. मग अनेक महिला वजन कमी करण्यासाठी काय करत नाहीत. कोणी डाएट सुरू करतं, कोणी रात्रीचं जेवण बंद करतं, कोणी फक्त सलाड खायला लागतं. तर काही महिला उपाशी राहतात, पण काही दिवसांनी पुन्हा तेच. कारण मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी स्वतःला त्रास देण्याची गरज नसते. शरीराला योग्य गोष्टी दिल्या, थोडी सवय बदलल्या तर हळूहळू शरीर हलकं वाटायला लागतं. आज मी तुम्हाला अशा 20 गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक महिलांना उपयोगी पडतात. या गोष्टी महाग नाहीत, कठीण नाहीत आणि रोजच्या आयुष्यात सहज करता येण्यासारख्या आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. मैत्रिणींनो, खूप महिला सकाळी उठल्यावर लगेच चहा घेतात. डोळे उघडले की पहिली गोष्ट म्हणजे चहा. पण शरीराला सकाळी सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. रात्रभर आपलं शरीर विश्रांती घेत असतं. यावेळी शरीरात अनेक प्रक्रिया चालू असतात. सकाळी उठल्यावर शरीर थोडंसं सुस्त आणि जड वाटू शकतं. खूप महिलांना सकाळी काय होतं, पोट व्यवस्थित साफ होत नाही, पोट फुगल्यासारखं वाटतं, चेहरा सुजल्यासारखा दिसतो, शरीरात जडपणा जाणवतो आणि त्यामुळे काय होतं, आळस येतो. अशा वेळी सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी घेतलं तर शरीराला हलकं वाटायला मदत होऊ शकते. काही महिलांना सुरुवातीला ही सवय कठीण वाटते, पण हळूहळू शरीराला त्याची सवय लागते. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा शरीर आतून हलकं वाटायला लागतं तेव्हा बाहेरूनही फरक दिसायला सुरुवात होते. म्हणून उद्यापासून एक छोटा बदल करा. उठल्या उठल्या चहा नाही, आधी कोमट पाणी प्या. नंबर 2, लिंबू पाणी. आता दुसरी गोष्ट, खूप महिलांना सकाळी उठल्यावर चेहरा सुजल्यासारखा वाटतो, डोळ्यांखाली सूज दिसते, शरीर जड वाटतं आणि काहीच काम करावंसं देखील वाटत नाही. अशा वेळी काही महिलांना कोमट पाण्यात थोडंसं लिंबू घालून घेतल्याने फ्रेश वाटायला लागतं. लिंबामध्ये नैसर्गिक ताजेपणा असतो. सकाळी हलकं लिंबू पाणी घेतल्यावर काय होतं, शरीर फ्रेश वाटू शकतं, जडपणा कमी जाणवू शकतो, सकाळचा आळस कमी होऊ शकतो. पण एक महत्त्वाची गोष्ट, जास्त लिंबू घेण्याची गरज नाही आहे आणि ज्यांना ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा पोटाचा त्रास आहे त्यांनी काळजीपूर्वक घ्यावं. काही महिला इंटरनेटवर पाहून खूप गोष्टी सुरू करतात, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सूट होईलच असं नाही. म्हणून आपल्या शरीराचं आपण ऐकायला हवं. नंबर 3, जेवणाआधी सॅलड खा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. मैत्रिणींनो, आपण दिवसभर कामात असतो. घरकाम, ऑफिसचं काम, मुलं सगळं सांभाळताना वेळेवर खाणं आपल्याने होत नाही. मग जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा खूप भूक लागलेली असते आणि मग आपण काय करतो, जास्त भात, जास्त पोळ्या, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ हे सगळं जास्त प्रमाणात आपण जर का खाल्लं, नंतर काय होतं, पोट जड होतं, सुस्ती येते आणि वजन आपलं हळूहळू वाढायला सुरुवात होते. म्हणून जेवणाआधी थोडंसं सॅलड खायला सुरू करा. जसं की काकडी, टोमॅटो, गाजर, बीट या गोष्टी आधी खाल्ल्या तर पोट आधीच थोडं भरल्यासारखं वाटतं. मग जास्त खाणं कमी होतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं, शरीर हलकं वाटायला लागतं. आता नंबर 4, नाचणी. नाचणी खायला सुरू करा. मैत्रिणींनो, आजकाल खूप महिलांना सतत काहीतरी खावंसं वाटतं. कधी गोड खावंसं वाटतं, कधी तिखट, कधी चहा, कधी बिस्किट. म्हणजे गोडची जी क्रेविंग असते ती आपल्याला खूप होत असते आणि हळूहळू हेच वजन वाढण्याचं कारण देखील बनतं. अशा वेळी नाचणी खूप चांगला पर्याय आहे. नाचणीमध्ये फायबर जास्त असतं, म्हणून नाचणीची भाकरी, नाचणीचं सत्व किंवा नाचणीचे पदार्थ आपण जर का खाल्ले
तर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. खूप महिलांना असं जाणवतं की मी जेवली तरी पुन्हा लगेच भूक लागते. अशा वेळी योग्य गोष्टी खाणं हे खूप महत्त्वाचं असतं. नाचणी शरीराला हलकं वाटायला मदत आपल्याला करू शकते. नंबर 5. ताक आपण प्यायला हवे. खूप महिलांना दुपारच्या जेवणानंतर पोट फुगल्यासारखं वाटतं. ढेकर येतात, गॅस होतो, झोप येते, काम करावंसं वाटत नाही. अशा वेळी ताक खूप उपयोगी ठरू शकतं. ताक पोटाला हलकं वाटायला मदत करू शकतं आणि जेवणानंतरचा जडपणाही कमी वाटू शकतो. पण बाजारातील जास्त मसालेदार किंवा जास्त मीठ असलेले ताक घेऊ नका. घरचं साधं ताक खूप उत्तम आहे. नंबर 6. भूक लागली की बिस्किट नाही, फळं खा. मैत्रिणींनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. खूप महिलांना संध्याकाळी किंवा दुपारी मध्येच खूप भूक लागते आणि मग पटकन हात जातो. तो कुठे जातो? बिस्किटांकडे, वेफर्सकडे, चॉकलेट्सकडे, वारंवार चहाकडे. त्यावेळी आपल्याला वाटतं थोडंसंच खात आहे, पण हळूहळू याच गोष्टी वजन वाढवायला सुरू करतात. विशेषतः संध्याकाळची भूक खूप महिलांसाठी मोठी समस्या असते. दिवसभर थकवा आलेला असतो, मग मन कंटाळलेलं असतं, काहीतरी चटकदार खायची आपली इच्छा होते. अशा वेळी फळं खायला सुरुवात करा. सफरचंद, पपई, पेरू, कलिंगड, संत्र असे जर का आपण या गोष्टी शरीरासाठी चांगल्या आहेत आणि हे आपण जर का आहारामध्ये घेतल्या तर त्याचं आणि महत्त्वाचं म्हणजे फळं खाल्ल्यावर पोट भरल्यासारखं वाटू शकतं. हळूहळू बाहेरचं खाणं आपलं कमी होऊ लागतं. 7. भिजवलेले बदाम. मैत्रिणींनो, खूप महिलांना सकाळपासून अशक्तपणा जाणवतो. काही काम केलं तरी दम लागतो, शरीरात ताकद वाटत नाही आणि वारंवार काहीतरी खावंसं वाटत राहतं. अशा वेळी सकाळी 4 ते 5 भिजवलेले बदाम खाण्याची सवय चांगली ठरू शकते. भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळू शकते. बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. वारंवार खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. काही महिला वजन कमी करण्यासाठी इतकं कमी खातात की शरीर अशक्त पडायला लागतं. पण वजन कमी करताना शरीराला ताकद मिळणंही खूप महत्त्वाचं आहे. हो की नाही? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. 8. ग्रीन टी किंवा हर्बल टी. आता हा पॉईंट खूप महिलांसाठी आहे. कारण काही महिलांना दिवसभरात 4 ते 5 वेळा चहा लागतो. सकाळचा चहा, नाश्त्यानंतर चहा, दुपारचा चहा, संध्याकाळचा चहा आणि प्रत्येक चहात भरपूर अशी साखर. हळूहळू ही सवय वजन वाढवू शकते. म्हणून दिवसातून किमान एकदा तरी ग्रीन टी किंवा हर्बल टी घेण्याचा प्रयत्न करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त ग्रीन टी पिऊन वजन कमी होत नाही. खूप महिला असं समजतात की ग्रीन टी घेतला म्हणजे वजन लगेच कमी होईल. असं नसतं. असं कुठे सांगितलेलं आहे? छोट्या छोट्या सवयी मिळून जो फरक पडतो त्यानेच आपलं वजन कमी व्हायला सुरुवात होते. नंबर 9. सकाळचा नाश्ता टाळू नका. हा खूप चुकीचा समज आहे मैत्रिणींनो. आपण अनेक महिला म्हणतात की मी नाश्ता करत नाही, वजन कमी होईल. पण उलट काय होतं माहिती आहे का? सकाळी न खाल्ल्यामुळे नंतर खूप भूक लागते. मग दुपारी जास्त खाल्लं जातं किंवा मध्ये मध्ये बिस्किट, फरसाण, गोड पदार्थ आपले खाल्ले जातात आणि वजन कमी होण्याऐवजी ते वजन वाढायला लागतं. म्हणून सकाळचा नाश्ता कधीही टाळू नका. पण नाश्ता असा असावा हलका, पोटभर आणि शरीराला ताकद देणारा. जसं की उपमा, पोहे, ओट्स, नाचणी, इडली हे अशा गोष्टी चांगल्या आपल्याला नाश्त्यासाठी ठरू शकतात. नंबर 10. रात्री आपण हलकं जेवायला हवं. मैत्रिणींनो, हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. दिवसभर वेळ नसतो म्हणून काही महिला रात्रीच भरपूर खातात.
पण रात्री शरीर जास्त हालचाल करत नाही. अशा वेळी जड जेवण केलं तर शरीर जड वाटू लागतं. खूप महिलांना सकाळी उठल्यावर काय होतं? पोट फुगल्यासारखं वाटतं, शरीर जड वाटलं, चेहरा सुजल्यासारखा दिसतो. यामागे रात्रीचं जड जेवणही आपलं कारण असू शकतं. म्हणूनच रात्री शक्यतो हलकं जेवणाचा प्रयत्न करा. नंबर 11. भरपूर पाणी प्या. मैत्रिणींनो, खूप वेळा आपल्याला असं वाटतं की भूक लागली आहे, पण खरं म्हणजे शरीराला पाण्याची गरज असते. दिवसभर घरकाम, स्वयंपाक, मुलांची कामं, ऑफिसची धावपळ या सगळ्यात अनेक महिला पाणी पिणंच विसरतात. आणि मग काय होतं? शरीर थकल्यासारखं वाटतं, डोकं जड वाटतं, सतत काहीतरी आपल्याला खावंसं वाटतं. चेहऱ्यावर आपल्या थकवा दिसतो. काही महिला दिवसभरात फक्त 2 ते 3 ग्लास पाणी पितात. हे खूप कमी आहे. म्हणून स्वतःला आठवण करून पाणी प्या. एकदम खूप पाणी पिण्यापेक्षा दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीर फ्रेश आपल्याला वाटू शकतं. नंबर 12. काकडी खा. हा खूप सोपा आणि स्वस्त उपाय आहे. संध्याकाळी भूक लागली की काहीतरी तळलेलं, काहीतरी कुरकुरीत किंवा गोड खायची इच्छा होते आणि त्याचवेळी वजन वाढायला देखील सुरुवात होते. अशा वेळी काकडी खायला आपण सुरू करा. काकडीमध्ये पाणी जास्त असतं म्हणून पोट भरल्यासारखं आपल्याला वाटू शकतं आणि शरीरालाही हलकं वाटतं. खूप महिला म्हणतात की मी कमी खाते तरी वजन का वाढतं? पण मध्ये मध्ये खाल्ले जाणारे छोटे छोटे पदार्थही आपलं वजन वाढण्याचं कारण असू शकतात. म्हणून भूक लागली की आधी काकडी आपण खाऊन बघा. तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि ज्याला फरक जाणवेल त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. नंबर 13. जवस खायला सुरू करा. मैत्रिणींनो, जवस हा खूप चांगला पदार्थ मानला जातो. काही महिलांना सतत भूक लागते, काहीतरी खावंसं वाटतं. अशा वेळी भाजलेले जवस उपयोगी पडू शकतं. थोडंसं जवस खाल्ल्यावर बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट खूप जास्त प्रमाणात खाऊ नका. हळूहळू आपण सवय लावा, म्हणजे जेणेकरून आपल्या रुटीनचा तो एक भाग बनू शकतो. नंबर 14. काही महिलांना सकाळी रिकाम्या पोटी लसूण घेण्याचा फायदा जाणवतो. पण हा उपाय सगळ्यांना सूट होईलच असं नाही. ज्यांना ॲसिडिटी, पोटात जळजळ, गॅसचा त्रास असेल त्यांनी काळजी घ्यावी. इंटरनेटवर पाहून प्रत्येक उपाय सगळ्यांनी करू नये. आपल्या शरीराला काय सूट होतं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानुसारच आपण कोणतेही प्रयोग केले पाहिजे. नंबर 15. पांढरा भात खाणं कमी करा. मैत्रिणींनो, हा पॉईंट ऐकल्यावर काही महिला लगेच घाबरतात. मग भात बंद करायचा का? नाही, अजिबातच नाही. पूर्ण बंद करण्याची गरज नाही आहे, पण प्रमाण कमी करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप वेळा आपण भाजी कमी आणि भात जास्त खातो. मग शरीर जड वाटायला लागतं. म्हणून हळूहळू प्रमाण कमी करा. एकदम सगळं बंद करू नका, जेणेकरून आपल्या शरीराला सुद्धा त्याची सवय होऊन जाते. सोडा रात्री उशिरा जेवू नका. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. काही महिलांना दिवसभर वेळ नसतो म्हणून रात्री उशिरा आणि भरपूर जेवलं जातं. पण रात्री शरीर जास्त हालचाल करत नाही. अशा वेळी जड जेवण केलं की सकाळी जडपणा वाटतो, पोट फुगल्यासारखं वाटतं, सुस्ती येते. म्हणून शक्य असेल तर रात्री थोडं लवकर आणि हलकं जेवा. नंबर 17. जेवणानंतर थोडं चालणं. मैत्रिणींनो, हा खूप सोपा पण प्रभावी बदल आहे. अनेक महिला जेवल्यावर लगेच बसतात किंवा मोबाईल घेऊन झोपतात, पण जेवल्यावर लगेच 10 ते 15 मिनिट चालण्याची सवय खूप चांगली आहे. यामुळे शरीर हलकं वाटू शकतं आणि आळसही कमी जाणवू शकतो. मोठा व्यायाम करण्याची आपल्याला गरज नाही आहे, पण छोट्या छोट्या सवयी मोठा फरक आपल्याला जाणीव करू शकतात. नंबर 18. आता सध्या उन्हाळा आहे तर कोल्ड्रिंक्स आणि गोड पेय कमी करा. आजकाल खूप महिलांना कोल्ड्रिंक्स, पॅकेट ज्यूस, गोड शेक्स घेण्याची खूप जास्त सवय असते.
पण या गोष्टींमध्ये साखर खूप जास्त प्रमाणात असते आणि हळूहळू वजन वाढायला देखील आपलं सुरुवात होते. काही महिलांना वाटतं, मी जेवण कमी करते, मग वजन का वाढतं? पण अशा पेयांमुळेही वजन आपलं वाढू शकतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या सवयीच मोठा बदल करतात. 19. साखर कमी करा. हा छोटासा बदल खूप मोठा फरक करू शकतो. चहा, कॉफी, गोड पदार्थ यामध्ये साखर खूप जास्त घेतली जाते. एकदम बंद करण्याची गरज नाही आहे, पण हळूहळू आपण कमी नक्कीच केलं पाहिजे. उद्या 2 चमचे घेत असाल तर अर्धा 1.5 चम्मचाने सुरू करा. अर्धा चम्मच कमी केलं तरी तो खूप जास्त फरक जाणवू शकतो. 20. झोप पूर्ण घ्या. मैत्रिणींनो, ही गोष्ट खूप दुर्लक्षित केली जाते. खूप महिला रात्री उशिरापर्यंत जागतात, कधी मोबाईल, कधी टी व्ही, कधी घरकाम. पण शरीराला विश्रांती मिळणं खूप गरजेचं आहे. झोप कमी झाली की शरीर थकल्यासारखं वाटतं, वारंवार भूक लागते, आळस येतो, वजन आपलं वाढू शकतं. म्हणून स्वतःची काळजी घ्या. जर तुम्हालाही पोट कमी करायचं असेल, शरीर हलकं वाटावं असं वाटत असेल आणि सडपातळ दिसायचं असेल, तर या छोट्या छोट्या गोष्टी आजपासून सुरू करा. एका दिवसात फरक दिसणार नाही, पण काही महिन्यांनी तुमच्या स्वतःमध्ये बदल जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ज्या महिलांना वजनाचा त्रास आहे त्यांच्यासोबत शेअर नक्कीच करा. अशा सोप्या हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.